नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे ईश्वरी आपल्या घरी जायला निघालेली असते. तेव्हा तिला आधी तर आनंद झालेला असतो, पण जेव्हा आता ऑफिसमधून ती निघणार असते त्याच्या आधी तिला ऑफिसमध्ये घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवायला लागलेले असतात. आणि तेव्हा तिचा पाय आता ऑफिसमधून काही निघत नसतो. अचानकपणे तिला ऑफिस सोडावं लागलेलं असतं. म्हणजे सकाळी ती जी ऑफिसमध्ये आलेली असते, उत्साहामध्ये सगळी कामं करत असते. अर्णवबरोबर तिचं बोलणंसुद्धा छान पद्धतीने झालेलं असतं. पण इथे मध्येच लावण्याने सगळी घाण केलेली असते. आकाशला इथे तिने स्वतःच्या मदतीसाठी त्याचा वापर करून घेतलेला असतो. इथे लावण्याने आकाशला सांगितलेलं असतं की आपण आपल्या स्टाफला काय देतो, तर इथे चांगलं काम केलं की इन्सेंटिव्ह देतो. तेव्हा ईश्वरी देसाईला सुद्धा द्यायला हवी ना. तिच्यामुळे आपलं एवढं मोठं डील क्रॅक झालेलं आहे. त्याच्यामुळे तू आता ASR बरोबर बोल. ASR माझ्याशी रागवला आहे, पण तुझ्यावरती तर तो रागवणार नाही. तेव्हा तू त्याला इन्सेंटिव्हची आठवण करून दे. कारण इथे आता सगळ्यांना आपण काही ना काहीतरी देतो. इथे आता ईश्वरीने एवढं मोठं डील क्रॅक केले, मग तिलासुद्धा फायदा झाला पाहिजे ना. म्हणून तिला आता इन्सेंटिव्ह द्यायचा आहे. तेव्हा इथे आकाश चांगल्या हेतूने आता अर्णवबरोबर बोलतो. पण त्याचा दुष्परिणाम असा होईल की ईश्वरी देसाई ऑफिस सोडून जाईल. हे आता दोघांनाही माहिती नसतं. आकाशला तर अजिबात वाटलं नव्हतं की ईश्वरी इन्सेंटिव्ह मिळाल्यानंतर लगेचच निघून जाईल. पण हा सगळा प्लॅन जर कुणाचा असतो तर तो फक्त आणि फक्त लावण्याचा असतो आणि वल्लरीचा असतो. लावण्याला काहीही करून ईश्वरीला त्या ऑफिसमधून बाहेर काढायचं आहे. तेव्हा इथे ईश्वरी आता फायनली जात असते. तिने रेझिग्नेशन दिलेलं असतं आणि ते रेझिग्नेशन अर्णवने ॲक्सेप्टसुद्धा आता केलेलं असतं. ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यालासुद्धा खूप जास्त राग येतो. पण इथे आता ईश्वरीला तो थांबवण्याचा प्रयत्न करणार तरी कसा, कारण ती पुन्हा काही चुकीचा अर्थ घ्यायला नको. तेव्हा इथे ईश्वरीला आता ऑफिसमधून निघताना आठवत असतं, ती जेव्हा पहिल्यांदा त्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिला तिचा डेस्क दिलेला असतो. तो डेस्क बघितल्यानंतर ती खूपच जास्त खुश होते आणि म्हणते, हा माझा डेस्क आहे, मला खूपच जास्त आवडला, बढिया आहे, असं म्हणून ती खुश झालेली असते. ते सगळं तिला आठवतं. त्यानंतर ती आता ऑफिसमधून निघत असताना आपलं सगळं सामान वगैरे बॅगमध्ये भरत असते. तेव्हा ऑफिसमधला स्टाफ म्हणतो, ईश्वरी काय झालं, तुम्ही दोघेजणं एवढे ओरडत का होता. बरं ते सगळं जाऊ दे, तू कुठे चालली आहेस, तुझं काही प्रमोशन वगैरे झालं आहे का, ऑफिसमधल्या मुली तिला विचारत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की नाही, माझं प्रमोशन झालेलं नाही आहे, मी आता नोकरी सोडते आहे ना, मी रिझाईन केलं आहे, मी आता चालले माझ्या घरी. तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण कुणीही असा विचार केलेला नसतो की सकाळी हसत खेळत आलेली ईश्वरी आता लगेच इथे रडत जाणार आहे, ती लगेच रिझाईन करून जाणार आहे, असा विचार कुणीही केलेला नसतो. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात, काय तू रिझाईन केलेस, अगं पण का, तू का नोकरी सोडतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो, कारण मी नोकरी सोडते, मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट परत मिळाले, मग आता मी कशाला नोकरी करू, म्हणून मी नोकरी सोडते आणि जाते. तेव्हा स्टाफ म्हणत असतो, अगं पण तू असं का करतेस, तू एकाएकी नोकरी का सोडतेस. तरीसुद्धा इथे ईश्वरी आता काहीच बोलत नाही. ती सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळ्यांनी माझी खूप मदत केलीत, मला खूप समजून घेतलंत ना, त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते. तुमचे सगळ्यांचे माझ्यावरती खूप खूप उपकार झाले, मी हे उपकार कधीच विसरणार नाही आहे. आणि ती आता सगळ्यांना हात जोडून थँक्यू म्हणते मनापासून आणि ती लगेचच तिथून जात असते. कारण आता ऑफिस म्हटल्यानंतर रोज आता एकमेकांशी बोलणं व्हायचं, भेटणं व्हायचं. सगळ्यांबरोबर ईश्वरीचं खूपच छान असं बॉन्डिंग झालं होतं आणि म्हणूनच ईश्वरी जात असताना सगळेजण इथे दुःखी झालेले असतात, कुणीही इथे खुश नसतं. ईश्वरीसुद्धा आता ऑफिसमधून जात असताना अर्णव मागे येऊन तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ईश्वरी आपल्या आईवडिलांचं लॉकेट बघते आणि ते बघूनच आता ती खुश होत असते. कारण ऑफिसमधून निघत असताना तिलासुद्धा त्या गोष्टीचा त्रास होत असतो की मला एकाएकी हे ऑफिस सोडावं लागतं आहे. तेव्हा इथे ऑफिस स्टाफसुद्धा दुःखी झालेला असतो. ईश्वरी आता निघून जाते ही गोष्ट कुणालाही पचनी पडत नसते. पण आता शेवटीला काय करणार, जरीही कुणीही गेलं तरी काम काही थांबता कामा नये. सगळेजण पुन्हा आपल्या कामाला लागतात. पण ईश्वरी नसल्यामुळे सगळ्यांना तर वाईट वाटलेलंच असतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी मामांना सांगत असते की ईश्वरी जेव्हा इथे आली होती ना, तिची पर्स राहिली होती, तेव्हा अर्णवला काही ऑफिसमध्ये काम वगैरे नव्हतं, मीटिंग वगैरे नव्हती, पण तरीसुद्धा ईश्वरीची आता त्याला पर्स परत करायची होती, म्हणून तो तिच्या घरपर्यंत गेला होता तिची पर्स द्यायला. माहिती आहे का तुला? तेव्हाच मला कळलं होतं की आपल्या अर्णवच्या मनामध्ये सुद्धा ईश्वरीबद्दल काही ना काहीतरी आहे. तेव्हा इथे मामा आणि आजी तर खुश असतात. ईश्वरी आणि अर्णवला इथे आता लवकरात लवकर त्यांना लग्न करून एकत्र आणायचं असतं. पण इथे मात्र आता काही गोष्टी ह्या वेगळ्याच घडलेल्या असतात. म्हणजे आता वल्लरी येते आणि म्हणते की हे घ्या, गरमागरम जिलेबी घ्या आई, अहो जिलेबी घ्या ना, जिलेबी खा, तोंड गोड करा. तेव्हा इकडे मामा म्हणतात की अचानक जिलेबी का करून आणलीस तू, ते सुद्धा गरमागरम जिलेबी. आणि इथे आजी म्हणत असतात काय गं वल्लरी, आणि तोंड गोड करण्या इतकं काय घडलंय तरी काय, ते तरी कळू द्या आम्हाला. आनंद साजरा करायला काय घडलंय ते कळायला नको का? तेव्हा इकडे आता मामी त्यातली एक जिलेबी घेते आणि जिलेबी खात असताना म्हणते की इथे मला तर खूप जास्त आनंद झालाय, कारण ज्या व्यक्तीला ऑफिसमध्ये नसायला हवं आहे ती व्यक्ती आता ऑफिस सोडून गेलेली आहे. एक अतिशहाणी व्यक्ती ऑफिस सोडून निघून गेली, तिची काही गरज नाही आहे ऑफिसमध्ये. तेव्हा इथे आजी म्हणतात अगं पण कोण कोण गेले ऑफिस सोडून? तेव्हा इकडे वल्लरी म्हणत असते की एक अतिशहाणी मुलगी म्हणजे तुमची ईश्वरी देसाई. अहो माहिती आहे का तुम्हाला, तिचं जसं काम झालं ना, ते म्हणतात ना इथे आता गरज सरो आणि वैद्य मरो, तशी तुमची ईश्वरी, तिचं काम झालं, ती आता चालली, निघून गेली ती आता तिच्या घरी, ऑफिसमध्ये नाही आहे ती. तिने इथे आता तिला पैसे मिळाले होते, अर्णवला दिले, तिचं लॉकेट घेतलं, निघून गेली. तिची गरज सरली ना, मग कशाला राहील ती ऑफिसमध्ये? तेव्हा मामा म्हणतात की तुला इतका आनंद का झाला आहे, तुला कोणी सांगितली ही बातमी? तेव्हा वल्लरी म्हणते कुणीही सांगू दे, पण ही बातमी मला कळली, मला खूप आनंद झाला आहे, म्हणून तर मी जिलेबी केली आहे ना तोंड गोड करायला. तेव्हा मामा म्हणतात जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे, मी आकाशला फोन करतो आणि त्यालाच विचारतो की नक्की काय घडलं आहे ते. तेव्हा इकडे आता मामा आकाशला फोन करतात आणि त्याला विचारतात की आकाश, अरे काय झालं आहे, सगळं काही ठीक आहे ना ऑफिसमध्ये? तेव्हा आकाशचा आवाज खूपच जास्त इथे आता डल येतो, खूपच जास्त आवाज त्याचा एकदम पडलेला असतो. तेव्हा मामा म्हणतात काय रे काय झालं, तुझा आवाज काय इतका असा म्हणजे हळूहळू येतो आहे? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की डॅड, तुम्हाला माहिती नाही आहे, ईश्वरीने ऑफिस सोडलं आहे, मला पण कारण काय आहे ते माहिती नाही आहे, पण दादा खूप टेन्शनमध्ये आहे, तिने अचानक एकाएकी ऑफिस सोडलं. तेव्हा इकडे मामा म्हणतात अरे पण का, कारण काय? तेव्हा इथे आकाश म्हणतो मला पण माहिती नाही आहे, मी आता जातो आहे दादाजवळच बोलायला, मग काय झालं आहे ते सांगेन तुम्हाला. तेव्हा इकडे मामा म्हणतात ठीक आहे. तेव्हा फोन ठेवल्यानंतर इथे मामा आता आजीला म्हणत असतात की हे सगळं खरं आहे, म्हणजे ईश्वरीने ऑफिस सोडले, पण का, कारण अजूनही काही माहिती नाही आहे. तर इथे आता आकाश आणि अर्णव दोघेजणं घरी आल्यानंतरच आपल्याला काय ते कळेल. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते जाऊ दे ना, ते काही असू दे, पण आनंदाची गोष्ट तर आहे ना की ती एकदाची अतिशहाणी मुलगी स्वतःला खूपच जास्त शहाणी समजायची ना. हे बघा हे असं असतं, म्हणजे ज्या लोकांची लायकी नसते ना त्या लोकांना विनाकारण जास्त महत्त्व देऊन डोक्यावरती घेऊन जेव्हा आपण नाचतो ना, ते लोकच आपली निराशा करून अशी निघून जातात, त्यांना आपल्याबद्दल काही वाटत नसतं. तुम्ही इतका जीव लावला त्या ईश्वरीला, काय केलं तिने? ऑफिस सोडलं आणि निघून गेली ना, तुमच्या लोकांचा तिने जरा तरी विचार केला? असं इथे वल्लरी म्हणत असते. आजीला तर खूपच जास्त वाईट वाटतं. ती इथे ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाची स्वप्न बघते आणि ईश्वरी ऑफिस सोडूनच निघून गेली, आता काय होणार असा प्रश्न तिला पडलेला असतो. त्यामुळे इथे वल्लरीला तर आनंद झालेला असतो. ती आता तोंड गोड करून आता जिलेबी खात असते आणि ती म्हणत असते की आई जिलेबी खा ना, म्हणजे इंदोरची जिलेबी नाही आहे, पण तरीसुद्धा गोड आहे खूप, खाऊन तरी बघा, असं ती म्हणते आणि स्वतः मात्र खूप जिलेबी खात असते. तेव्हा इथे आजीला तिच्या या बोलण्याचा आणि वागण्याचा फारच राग येत असतो. तेव्हा इथे कुणीतरी माणूस इतका का राग करतो एकमेकांचा, असं आता त्यांना वाटत असतं. जितका राग वल्लरी आणि लावण्य ईश्वरीचा करते तेवढा कुणीच कुणाचा करत नसेल. पण इथे एका ह्याने आता ईश्वरी ऑफिस सोडून गेली आहे, त्याच्यामुळे आता या सर्व लोकांना एक गोष्ट कळेल की ईश्वरी अर्णवसाठी किती महत्त्वाचे आहे ते. अर्णवला तर इतकं टेन्शन आलं आहे की त्याचं कामातसुद्धा मन लागत नाही आहे आणि त्याने सगळ्या वस्तू आता इकडे तिकडे जणू काही फेकून दिलेल्या आहेत, अस्ताव्यस्त केलेल्या आहेत. तर आकाश तिथे येतो अर्णव बरोबर बोलायला. बघतो तर काय, टेबलवरती जे काही साहित्य असतं ते सगळं खाली इकडे तिकडे पडलेलं असतं.
आकाश त्यातला अर्धा उचलून ठेवतो आणि म्हणतो, दादा काय झालंय, हे सगळं काय आहे? आणि ईश्वरी का अचानकपणे निघून गेली? काय झालं, तू काय बोललास का तिला? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, आता मी तिला काय बोलायचं आहे? तिला सोडायचं होतं, तिने सोडलं. हो काढलं, मी तिला काढलं. मी तिला ऑफिसमधून काढलो, तिला म्हणालो की तू निघून जा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ती इथे आली, तिने मला इन्सेंटिव्ह दिली, ऑफिसमधून आपण तिला दिली होती ना, तिने पैसे मला परत केले, स्वतःच्या आईवडिलांचं लॉकेट घेतलं आणि निघून गेली. ती का थांबेल ना इथे? त्याचसाठी तर ती इथे नोकरी करत होती ना. तेव्हा आकाश म्हणतो, दादा अरे पण काय झालं होतं? तू निदान तिच्याशी व्यवस्थित बोलायचं होतं ना, तिला तुझी बाजू पटवून द्यायची होतीस. तू जर तिच्याशी व्यवस्थित बोलला असतास तर कदाचित ती थांबली असती. तेव्हा अर्णव म्हणतो, मी कशाला तिच्याशी व्यवस्थित बोलू? ती का थांबेल ना? तिने तर ठरवलं होतं, तिला इथे काम का करायचं होतं, तर तिच्या आईवडिलांचं लॉकेट हवं होतं म्हणून. नाही ठीक आहे, ते पण ठीक आहे, पण आता तिचं व्यवस्थित चाललं होतं ना. तिला आपण इथे तिच्या कामाचा मोबदला म्हणून तिला इन्सेंटिव्ह दिली. तिने काय केलं, तीच इन्सेंटिव्ह मला परत केली आणि आईवडिलांचं लॉकेट घेऊन निघून गेली. काय उपयोग झाला या सगळ्याचा? तेव्हा आकाश म्हणतो, काय दादा, तिने ते इन्सेंटिव्हचे पैसे तुला दिले आणि लॉकेट घेऊन गेली? दादा खरंच सॉरी, म्हणजे इन्सेंटिव्हची आयडिया माझी होती ना, मला माहिती नव्हतं तिला जर आपण इथे फायदा मोबदला दिला तर ती लगेच ऑफिस सोडून जाईल म्हणून. अरे तिलासुद्धा इथे काम करायला आवडत होतं ना, ती काम करेल, चांगले पैसे कमवेल असं मलाही वाटलं होतं. एकाएकी ती ऑफिस सोडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. दादा खरंच सॉरी, कुठे ना कुठेतरी हे सगळं माझ्यामुळे झालं आहे ना. कदाचित तिला आपण इन्सेंटिव्ह दिली नसती, आपण तिला दुसरं काहीतरी दिलं असतं तर ती कदाचित थांबली असती ना. सॉरी दादा. तेव्हा अर्णव म्हणतो, तू का सॉरी म्हणतोयस? अरे तू तर आपल्या ऑफिसचे रूल्स फॉलो केलेस ना. आपल्या ऑफिसमध्ये जे काही चांगलं आहे तेच तिला तू सांगितलंस ना. बाकी काय केलेस तू? हे बघ, तू सॉरी म्हणू नकोस, या सगळ्यात तुझी काही चुकी नाही आहे. ती करते ते सगळं बरोबर आणि आपण जरा तिला काही बोललो ना तर आपण सगळेजण वाईट. ती जे करते ते सगळं बरोबर. ती आपल्याला काही बोलली ना तरीसुद्धा चालतं, पण आपण तिला मात्र काहीच बोलायचं नाही. आपण तिचं सगळं बोलणं ऐकून घ्यायचं. नाहीतर मग आपण खूपच जास्त वाईट माणसं, राक्षस ना. मला काय म्हणते ती? भडकुचन म्हणते मला. मला भडकुचन म्हणते. आणि स्वतः कोण आहे? स्वतःकडे कधी बघते का आरशामध्ये कशी आहे ती? स्वतः ओरडते तेव्हा काय, मी ओरडतो ते तिला लगेच दिसतं. तेव्हा आकाश म्हणतो, दादा आपण घरी जाऊया का दोघेजणं? चल, तू खूपच जास्त डिस्टर्ब आहेस. तेव्हा आकाश म्हणतो, नाही नको, तू एक काम कर, तू पुढे जा, मी येतो नंतर. तेव्हा आकाश म्हणतो, दादा तू इतकं रागवण्यापेक्षा जर समजावून ईश्वरीशी बोलला असतास ना, कदाचित ती थांबली असती. तू जरा तिला व्यवस्थित समजावून सांगायला हवं होतंस, कदाचित ती थांबली असती दादा. तेव्हा इकडे आता अर्णवला सुद्धा असं वाटतं की कदाचित आपण तिच्याशी व्यवस्थित बोलायला हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, लावण्या अगं पण तू किती छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मॅनेज केलास ना, खूपच जास्त मस्त गं. म्हणजे तिला पैसे दिलेस, तिने ते सगळे पैसे अर्णवला दिले आणि तिच्या आईवडिलांचं लॉकेट घेऊन निघून गेली. खरंच लावण्या, तू खूप हुशार आहेस. तेव्हा लावण्या म्हणते, मग हा तर माझा मास्टर स्ट्रोक होता ना. तिला इन्सेंटिव्ह द्यायची आणि मग ते पैसे तिला अर्णवला द्यायला सांगायचे आणि या ऑफिसमधून रिझाईन देऊन तिला जायला सांगायचं. हाच तर माझा प्लॅन होता. म्हणजे एका दगडात मी दोन पक्षी मारलेत. एकतर ईश्वरी देसाई हे ऑफिस सोडून गेले आणि दुसरं म्हणजे जाता जाता तिचं ASR बरोबर भांडण झाले. आता असं भांडण झाले की ASR तिला थांबवायलासुद्धा जाणार नाही आहे. त्या दोघांचं काही बोलणंसुद्धा होणार नाही आहे. एकमेकांचं तोंड बघणार नाही आहेत ते. तेव्हा इथे ईश्वरी आता निघून गेलेली असते. ही बातमी आता लावण्याने दिल्यानंतर वल्लरीला खूप आनंद होतो आणि कशा पद्धतीने तिची हकालपट्टी केली हे सुद्धा ती वल्लरीला सांगत असते. तेव्हा वल्लरी म्हणते, लावण्या खरंच खूप उत्तम काम केले आहेस तू. बरं ठीक आहे, चल आपण नंतर बोलूया, कारण तिथे मामा आलेले असतात. ते म्हणतात, काय गं काय झालं, लावण्याशी तू बोलतेस? तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, हो का, मी तिच्याशी नाही बोलू शकत का? माझी मैत्री तिच्याबरोबर नाही होऊ शकत? तेव्हा मामा म्हणतात, नाही होऊ शकते ना, पण हल्ली जरा जास्तच मैत्री झाली आहे ना, म्हणून म्हणतोय. तुम्ही दोघीजणी फोनवरती काय बोलता, मॉलमध्ये काय भेटता, तू जरी मला काही सांगितलं नाहीस ना तरीसुद्धा आकाश माझ्यापासून काही लपवत नाही. तो मला सगळं काय सांगतो. तेव्हा वल्लरी म्हणते, हा ठीक आहे ना, मग आमच्या दोघींची मैत्री आहे, मग काय झालं, तुम्हाला काय इतका राग येतोय? हे बघा, माझी आणि तिची मैत्री आहे आणि ही अशीच राहील, कळलं तुम्हाला? तेव्हा ती तिथून निघून गेल्यानंतर मामा म्हणतात की लावण्यासारखी हायफाय मुलगी या सोन्याच्या दागिने घालणाऱ्या बाईबरोबर का बरं मैत्री करेल, असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा म्हणतात की काहीतरी शिस्त आहे, काहीतरी गडबड आहे, काय आहे ते शोधून काढायला हवं.
त्यानंतर इथे मामांना आता वल्लरीवरती संशय आलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे राकेशने शलाकाला घेऊन जाण्यासाठी एक सुटकेस आणलेली असते आणि अगरबत्त्या लावलेल्या असतात वास येऊ नये म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो, अरे वा, अगरबत्त्यांनी आपलं काम उत्तम केलेलं आहे. त्यानंतर राकेश म्हणतो की आता या सुटकेसमध्ये मला शलाकाला टाकायचं आहे आणि मग आता मी स्वतःसाठी एक गाडी बुक करतो आणि मग त्याच्यामधून मी शलाकाला घेऊन जातो आणि वरतून तिला फेकून देतो खाली. एकदा का तिला खाडीमध्ये टाकली की मग मासे तिला खाऊन टाकतील आणि मग शलाका नावाचा चॅप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज होऊन जाईल, असं इथे राकेश आता म्हणत असतो. तेव्हा तो आपल्या मोबाईलवरून गाडी बुक करत नाही, कारण तो म्हणतो, राकेश अरे तू वकील आहेस, स्वतःच्या मोबाईलवरून गाडी बुक केलीस तर पुरावा मागे नाही का राहील, तर शलाकाच्याच मोबाईलवरून आपण आता इथे गाडी बुक करूया. तेव्हा इथे आता शलाकाच्याच मोबाईलवरून तो स्वतःसाठी पर्सनल अशी गाडी बुक करतो. ती लवकरच आता येणार असते. तर शलाकाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने हा सगळा प्लॅन केलेला असतो आणि त्यानुसार तो आपलं काम करत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता ऑफिसमधून जेव्हा बाहेर पडते आणि ती जात असते तेव्हा तिला आता अर्णव बरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण आठवत असतात. जेव्हा ईश्वरी अर्णवची गाडी बंद पडते तेव्हा त्याला ऑफिसमध्ये आपल्या स्कूटीवरून घेऊन येते. त्यानंतर इथे अर्णवने आता सगळे डिझाईन तयार केलेले असतात. तेव्हा सगळ्यात आधी तो ईश्वरीला दाखवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, हे डिझाईन्स तुम्ही आधी मला का दाखवताय? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कारण मला माहिती होतं हे डिझाईन्स तुला नक्की आवडतील. तेव्हा इथे ईश्वरीला आता त्याच्याबरोबरचे सगळे ते क्षण आठवत असतात. ती म्हणत असते, मला असं काय होतं आहे, म्हणजे माझ्या आईवडिलांचं लॉकेट मला मिळालं, मी सरांना पैसे परत केले, तेव्हा तर मला खूप आनंद झाला होता आणि म्हणून तर मी ऑफिसमधून आनंदाने बाहेर पडले ना. पण जसं जसं ऑफिस मागे जाते तसं तसं मला इतकं नाराज झाल्यासारखं का वाटतंय, माझं मन इतकं हलकं हलकं का वाटतंय मला इथे काहीतरी खूप महत्त्वाचं मागे सोडल्यासारखं का वाटतंय, मलाच कळत नाही आहे. तर इथे ईश्वरीला आता ऑफिसमधून बाहेर पडले त्याचा आनंद झालेला असतो. पण आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्णव तिच्यापासून दूर झालेला असतो. संपूर्ण ऑफिस, स्टाफ सगळे तिच्यापासून दूर झालेले असतात. तेव्हा ईश्वरीला ती गोष्ट आता पचनी पडत नसते. एकाएकी ऑफिस सोडल्यामुळे तिलासुद्धा ती गोष्ट जरा जड वाटते की लगेच मी आता ऑफिस सोडून निघून जाते. सकाळपर्यंत उत्साहामध्ये काम करणारी ईश्वरी लगेचच आता रिझाईन करूनसुद्धा बाहेर पडते. तेव्हा तिला त्या गोष्टी जरा अवघडल्यासारख्या वाटत असतात आणि तिला आता इथे मंजूताईंबरोबर घालवलेले क्षण आठवतात. मंजूताई म्हणालेली असते, अगं तू असं म्हण की ऑफिस म्हणजे तुझा नवरा, त्या लावण्याची सही घेण्यापेक्षा तुझ्या नवऱ्याची सही घे, म्हणजे अपॉइंटमेंट लेटरवरती तुझ्या नवऱ्याची सही झाल्यानंतर इथे तुझं स्थान पक्कं झालं. त्यानंतर इथे आता मराठमोळ्या पद्धतीने जे काही आता ईश्वरीने डील क्रॅक केलेलं असतं ते क्षणसुद्धा तिला आठवतात. सगळ्यांनी तिचं भरभरून कौतुक केलेलं असतं आणि ते डीलसुद्धा अगदी व्यवस्थितरित्या क्रॅक झालेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की इथे स्वतःला धोतर नेसता येत नसणारे आमचे भडकूचंद, आणि तिने स्वतः इथे अर्णवला ते धोतर नेसवलेलं असतं. त्यानंतर माघी गणपती, इथे अर्णव तिला नकार देतो की अजिबात गणपती उत्सव साजरा करायचा नाही. पण ईश्वरी कुणाचं ऐकते का? ईश्वरी इथे गणपती बाप्पांची मूर्ती आणते आणि जोर जोरात घोषणा देते, गणपती बाप्पा मोरया. आणि इथे आता ती स्वतःच्या हाताने गणपती बाप्पांची मूर्ती इथे स्थापित करते. त्यानंतर ती म्हणते की माझ्यावरती रागवणारे भडकूचंद, त्याचबरोबर इथे पत्रकारांच्या समोर डॅशिंग पद्धतीने मला इथे वाचवणारे, मला सेव्ह करणारे भडकूचंद. आणि खरोखर आता पत्रकारांच्या समोर ज्या पद्धतीने अर्णवने ईश्वरीची बाजू घेतलेली असते, अगदी मुद्देसूद तिची बाजू मांडलेली असते आणि सगळ्यांना पटवून दिलेलं असतं की ईश्वरी इथे अजिबात चुकीची नाही आहे, तिची काही चुकी नाही आहे, तिला फसवलं जाते आणि तुम्ही तिच्या चारित्र्यावरती अशी चिखलफेक करू शकत नाही, असं सुद्धा अर्णव तिला म्हणालेला असतो तिच्यासमोर. तेव्हा इथे ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टी आता आठवत असतात की कशा पद्धतीने त्याने इथे ईश्वरीचा जीव वाचवलेला असतो, त्या गुंड लोकांपासून तिला वाचवलेलं असतं. त्याचबरोबर इथे पुरणपोळीची जी काही स्पर्धा लागलेली असते त्याच्यामध्ये पुरणपोळीच्या स्पर्धेमध्ये अर्णव हारलेला असतो. तेव्हा इथे माझ्याबरोबर पुरणपोळी बनवत असताना हारलेला भडकूचंद, या सगळ्या गोष्टी आता ती बोलत असते. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सगळ्यांसमोर सगळ्यांचा विरोध पत्करून इथे अर्णव सरांनी खूपच जास्त माणुसकीने प्रेमाने शलाकाताईंना इथे आता ओटी भरण्याचा मान दिलेला असतो.
त्यामुळे इथे अर्णव मामीला म्हणतो की मामी, ही जी काही परंपरा आहे ती माझ्या आईने सुरू केली आणि माझ्या आईचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहे ते फॉलो झालं पाहिजे. आता इथे ताटामध्ये नाव का लिहितो आपण? त्या व्यक्तीला मान मिळावा म्हणून ना. मग ताटामध्ये शलाकाजींचं नाव आलं, आरतीचा मान त्यांनाच मिळणार, असं इथे अर्णव म्हणतो. आणि त्यामुळे इथे मामीला त्याने गप्पच केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे काय होते मला? मी एवढा विचार का करते? मला तर हेच हवं होतं ना की कधी एकदा मी हे ऑफिस सोडून निघून जाते, एकदाचं पैसे देते सरांना परत आणि माझ्या आईवडिलांचं लॉकेट घेऊन जाते आणि या सगळ्या कचाट्यातून मी सुटते, असाच तर विचार करत होते मी. मग आता सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होतं आहे. मी पैसेही परत केलेत, त्याचबरोबर आईवडिलांचं लॉकेटही परत घेतलं आहे आणि ऑफिसमधून मी आनंदाने बाहेरसुद्धा निघाले होते. मग आता असं का होतं आहे? माझं मन इतकं भरून का आले? मला इतकं हलकं हलकं का वाटतंय? असं ईश्वरी आता म्हणत असते. ती पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांचं लॉकेट बघते, पण आता ऑफिसमधून बाहेर जातानाचं जे काही तिला दुःख झालेलं असतं ते अधिकच असतं. म्हणजे एका बाजूला आनंद तर एका बाजूला दुःख तिला वाटत असतं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आज तुझा ऑफिसचा लास्ट डे आहे ना, चल माझ्याकडून तुला डिनर डेट, आपण आता दोघेजणं डिनर डेटला जाऊया. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, पण आता आपण डिनरला जाणार आहोत तर या खुशीसाठी नाही की तुमची माझ्यापासून सुटका झाली, तर याच्यासाठी की माझी तुमच्यापासून सुटका झाली म्हणून. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे अर्णव आता तिचं बोलणं ऐकतच असतो. इथे सुद्धा आता ईश्वरीला स्वतःला जिंकायचं आहे. त्यानंतर ईश्वरी म्हणते की बघा ना, म्हणजे मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करत होते कारण मला माझ्या आईवडिलांचं लॉकेट परत हवं होतं. मग आता मी तुमचे पैसे तुम्हाला परत केले, आईवडिलांचं लॉकेट घेऊन मी आता चालले. म्हणजे एक चॅप्टर आता क्लोज झालेला आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की एक चॅप्टर जरी क्लोज झाला असला तरीसुद्धा नवीन चॅप्टर आपण सुरू करू शकतो ना. तेव्हा इथे अर्णव आता हळूच ईश्वरीला असं म्हणतो. तेव्हा ईश्वरी त्याचं बोलणं ऐकतच राहते, कारण त्याच्या बोलण्यामध्ये खूपच जास्त इथे आता इंटेन्सिटी असते. म्हणजे त्याला मनापासून हे सगळं तिला बोलावं असं वाटत असतं आणि थांबवावं असं सुद्धा वाटत असतं. तेव्हा अर्णव असं बोलल्यानंतर ईश्वरीला फारच जास्त आता आश्चर्य वाटलेलं असतं.